नमस्कार मित्रांनो, आपण या ठिकाणी सिंधू संस्कृतीविषयी जाणून घेणार आहोत. या ठिकाणी सिंधू संस्कृतीलाच हडप्पा संस्कृतीसुद्धा म्हटली जाते. हा कालखंड आपण जर पाहिला तर जवळपास 4000 पासून आपण पुढे पाहणार आहोत. तर या अगोदर प्राचीन शिलायुग, मध्य शिलायुग आणि त्याचबरोबर नवे शिलायुगाचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यापूर्वी धातुयुगांचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. जर धातुयुगाचा अभ्यास केल्यानंतर आपण समजून घेतलेला आहे की तांब्याचा शोध लागलेला होता. तर ह्या प्राचीन युगाचा जर अभ्यास केलो आपण तर हे 5 लाख वर्षापूर्वीपासून ते पूर्ण 12,000 वर्षापूर्वीपर्यंत आलेला होता. त्यानंतर मध्य शिलायुग म्हणजेच मेसोलिथिक एजचा जर अभ्यास केलो आपण तर त्या ठिकाणी 12,000 पासून ते 9,000 पर्यंतचा कालखंड आपण पाहिलेला आहे. 9,000च्या नंतर जो कालखंड होता ते म्हणजे नवे शिलायुगाचा कालखंड होता. ते म्हणजेच 5,000 ईसवा पूर्व किंवा सामान्य शकपूर्व इथंपर्यंत आपण अभ्यास केलेला होता. त्यानंतर जवळपास 5 ते आणि 4च्या दरम्यान या ठिकाणी धातुयुगाचा शोध लागलेला होता. तर आपण तांब्याचा शोध पाहिलेला आहे. त्याचबरोबर थोडासा मिश्र धातू, काश्य धातूचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. तर आता आपण या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा जो काही भाग आहे ते प्रत्येक परीक्षामध्ये, कुठल्याही परीक्षामध्ये जर प्रश्न जर इतिहासाशी संबंधित असेल तर ते सिंधू सरस्वती संस्कृतीशी हमखास असणार आहेत. तर या संस्कृतीचा आपण अभ्यास या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी आपण 3 भाग आपण लक्षात घेणार आहोत. एक आहे प्रारंभिक हडप्पा कालखंड. तर हे 3300 ईसापूर्व ते 2600 ईसापूर्वपर्यंतचा भाग आपण ह्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. दुसरा कालखंड आहे त्या सिंधू संस्कृतीमधील प्रगत हडप्पा कालखंड म्हणून आहे. तर ह्या 2600 ईसापूर्व ते 1900 ईसापूर्वपर्यंतचा कालखंड यामध्ये येतो. तर यालाच आपण सुवर्ण हडप्पा संस्कृतीचा काळ म्हणून सुद्धा ओळखला जातो. तिसरा आहे ते उत्तर हडप्पा कालखंड. तर हा शेवटचा टप्पा आहे आणि या टप्प्यामध्ये कशा प्रकारे बदल झालेला आहे, हवामानातील बदल झालेला आहे, त्याचबरोबर त्या ठिकाणी नद्यांचा प्रवाह बदललेला आहे, त्या आणखीन काही म्हणजे काय पूर आलेले आहेत, आणखीन असेच आक्रमणंसुद्धा झालेले दिसून येतात. त्यामुळे या ठिकाणी उत्तर हडप्पा कालखंडाचा जो काही शेवट आहे ते सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाच्या कारणामध्ये आपण अभ्यासणार आहोत. तर या ठिकाणी पाहूया आपण प्राचीन भारताची जी संस्कृती आहे तिलाच आपण सिंधू संस्कृती म्हणतो किंवा सिंधू सरस्वती संस्कृती म्हणतो किंवा हरप्पा संस्कृती असं सुद्धाही म्हणतो. तर या ठिकाणी पाहूया ती कशा प्रकारची संस्कृती होती. तर हे भारतातील हे प्राचीन संस्कृतीचे उगमस्थान आहे. कुठलं? सिंधू नदीचं खोरे. या ठिकाणी सिंधू सरस्वती संस्कृती. भारत हे प्राचीन संस्कृतीचे उगमस्थान आहे. येथे उगम पावलेल्या संस्कृतीला सिंधू सरस्वती संस्कृती असे सुद्धा आपण म्हणतो. या भागामध्ये जर पाहिलं तर सिंधू संस्कृतीमध्ये उदयास आलेला जे काही वायव्य प्रांत आहे भारताचा, त्या प्रांतामध्ये अनेक नद्या होत्या. त्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये ही संस्कृती उदयास आलेली आहे. या ठिकाणी पहा, या संस्कृतीला अनेक नावाने ओळखले जाते. तर त्यामध्ये ती कोणकोणती? तर सिंधू नदीच्या काठावरील संस्कृती म्हणतात. त्याचबरोबर या संस्कृतीला सिंधू संस्कृती, सिंधू सरस्वती संस्कृती अशीही म्हणतात. त्याचबरोबर या संस्कृतीला हडप्पा मोहेंजोदाडो संस्कृतीसुद्धा असे म्हटले जाते. या संस्कृतीचा शोध प्रथम कुठे लागला होता? हडप्पा येथे लागला होता. म्हणून हिला हरप्पा किंवा हडप्पा संस्कृती असे सुद्धा नाव देण्यात आलेले आहे. तर या ठिकाणी जॉन मार्शल यांनी काय केलेले होते? हे पुरातत्व संशोधनाचे शाखेचे प्रमुख होते, सर जॉन मार्शल. तर यांनी सप्टेंबर 1924मध्ये हिंदू इन्क्लुस्टेड लंडन न्यूज या वर्तमानपत्राला त्यांनी काय केलं होतं? बातमी दिलेली होती आणि या ठिकाणी प्रथम हडप्पा संस्कृती आहे हे जगासमोर त्यांनी आणलेलं आहे आणि उच्चारसुद्धा त्यांनी केलेला आहे. हे त्यांनी पुरातत्व संशोधनाचे कार्य सुरू केलेले होते. तर त्यांच्या हाताखाली जे काही इंजिनियर्स होते तर त्यांच्या सहयोगानं काय केलेलं आहे? त्या सिंधू सरस्वती किंवा हरप्पा संस्कृतीचा त्यांनी काय केलेला आहे? शोध घेतलेला आहे. तर या ठिकाणी संस्कृतीचा उगम आणि विकास कशा प्रकारे झालेला आहे ते पाहूया. या ठिकाणी जनावरांचा पाठलाग करून भटकणारे जे लोक होते ते स्थिर होऊ लागलेले आहेत. हळूहळू ते स्थिर होण्यास सुरुवात झालेली आहे आणि आपली संस्कृती वाढीस लागलेली आहे. पुरातत्व संशोधकांनी काही ठिकाणी घरे आणि झोपड्यांचे अवशेष शोधून काढलेले आहेत. ते त्यांना सापडलेले आहेत की त्यावेळेला कशा प्रकारे वस्ती ह्या ठिकाणी केलेली होती. त्यांना काश्मीरमधील बार्ज होम
हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी जी काही उत्खनन करत असताना काही तळघरे सापडलेले आहेत. कारण त्यावेळेला माहिती झालं होतं की ज्या वेळेला नवे शिलायुगामध्ये लोक बारजोहोम या ठिकाणी काश्मीर खोऱ्यामध्ये जाऊन त्यांनी काय करत होते, खोदून गुहे तयार करत होते, घरे तयार करत होते. कारण हिंस्र प्राण्यांपासून किंवा थंडीपासून संरक्षण मिळावा हा त्यांचा उद्देश होता. या ठिकाणी अशा प्रकारे ते राहत होते. त्याचपैकी त्या काळातील लोक जमिनीत उथळ खड्डे खणून त्याचा वापर संरक्षणासाठी करीत होते. कारण अशी तळघरे थंडीपासून आणि हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण मिळावे म्हणून ते खड्ड्यामध्ये राहत होते, हे दिसून येते. यानंतर पाहूया आपण सिंधू संस्कृतीचा जो शोध लागलेला आहे ते या ठिकाणी आपण पाहू शकतो. तर 1856मध्ये पंजाबमधील सिंधू नदीच्या खोऱ्यात रेल्वेचा मार्ग बांधण्याच्या अभियंत्यांना त्यांनी काय केलं आहे, हडप्पा येथील जे विटांचा ढिगारा होता ते काय केलेला आहे, शोधून काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यामुळे त्या ठिकाणी एक संस्कृती उदयास आलेली दिसून आलेली आहे. तर ती संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृती म्हणून ओळखली जाते. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. इसवी सन 1924मध्ये जे जॉन मार्शल यांनी पुरातत्व संशोधकाचे जे काही प्रमुख होते यांनी काय केलेलं आहे, हे संस्कृतीचा शोध लागला असं त्यांनी जगासमोर वर्तमानपत्राला दिलेले होते. त्याचबरोबर 1921मध्ये जे इंजिनियर्सच्या नेतृत्वाखाली खोदकाम हे ते करण्यास दिलेलं होतं ते म्हणजेच कोण होते, दयाराम साहनी होते. तर हे 1921मध्ये दयाराम साहनी यांनी हडप्पा येथे उत्खनन केले आणि त्यांनी हे शोधून काढलेलं आहे. त्याचबरोबर 1922मध्ये या ठिकाणी R.D. बॅनर्जी म्हणजे रखलदास बॅनर्जी यांनी मोहिंजोदारो येथे उत्खनन केले आणि ते त्यांनी ठिकाण शोधून काढलेलं आहे. तर त्या ठिकाणी सापडलेले जे आहेत हडप्पा या ठिकाणी मुद्रा आहेत, मातीची भांडी आहेत, मणी सापडलेले आहेत, मातीची मूर्ती सापडलेली आहे, तांब्याची कुऱ्हाड सापडलेली आहे. असे या प्रगत संस्कृतीचं चिन्ह आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर या ठिकाणी नगरांची जी काही वैशिष्ट्ये आहे ते पाहूया, काय काय होते, कशा प्रकारे होते. तर ह्या ठिकाणी हडप्पा शहराचे 2 भाग केलेले होते. एक विशेष म्हणजे काय, पश्चिम भाग आणि दुसरा होता ते पूर्व भाग. तर ह्या ठिकाणी पश्चिम भाग काय होता, तर हा उंच व मजबूत असून त्याला किल्ला असं म्हटलं जात होतं, सिटॅडेल असं म्हटलं जात होतं. तर हे एक महत्त्वाचं प्रगत शहर दिसून आलेलं आहे, ते म्हणजे पश्चिम भाग. पूर्व भाग तर या ठिकाणी निवासी वसाहत करत होते आणि त्या ठिकाणी खालचं शहर म्हणून सुद्धा ओळखलं जात होतं. त्या ठिकाणी प्रत्येक भागाभोवती काय केले होते, भाजलेल्या विटांनी बांधून ते शहर तयार करण्यात आलं होतं, गाव तयार करण्यात आलं होतं. हा खालचा भाग होता, एक उंच एक खालचा, म्हणजे अशा प्रकारचं 2 उच्च आणि एक खालचा थर म्हणून तिथं शकतो. या ठिकाणी पहा, मोहेंजोदारो शहरात मोठे सार्वजनिक स्नानगृह सापडलेलं आहे, ग्रेट बाथसुद्धा सापडलेलं आहे. हे कशा प्रकारे होतं. त्याचबरोबर या ठिकाणची जी काही वस्तीचे पुरावे आहेत ते सुद्धा आढळून आलेले आहेत. मातीच्या चुली सापडलेल्या आहेत. मोहेंजोदारो, हडप्पा आणि लोथर येथे धान्य कोठारा सापडलेले आहेत. तर कालीबंगन येथील मातीच्या चुलीसुद्धा दिसून आलेल्या आहेत. त्याचबरोबर हडप्पा येथील धान्य कोठारे सापडलेले आहेत. असे बरेचसे प्रगतशील ठिकाणं त्या ठिकाणी सापडलेले आहेत. त्या नगर योजना जर पाहिला आपण, त्या नगरांचा जर किंवा शहराचा जर विचार केला तर कशा प्रकारचं होतं बाबा, तर हे घराचे प्रवेशद्वार जे होते रस्त्याला लागून होते. खिडक्यांची रचना कशी होती, रस्त्यावर उघडणारी न होती. तर अशा प्रकारे तिथं स्नानगृहसुद्धा होते प्रत्येकाच्या घरामध्ये. घरांना पाणी पुरवठ्यासाठी विहिरींनी देखील काय केल्या होत्या, पाणी पुरवठा केल्या जात होत्या. त्याचबरोबर रस्त्यावरील जे काही नाले होते, गटारी होते, तर त्यांचीसुद्धा रचना चांगल्या प्रकारे अंतर्गत होती. विटांनी बांधकाम झालेले होते, दगडांचा वापर केला होता. तर अशा प्रकारे सांडपाण्यासाठी, निचरा करण्यासाठी गटारीसुद्धा होते. तर अशा अनेक व्यवस्था त्या ठिकाणी त्या संस्कृतीमध्ये दिसून आलेल्या आहे. म्हणजे हे नगर योजना खूप सुंदर आणि चांगल्या प्रकारची होती हे दिसून येते. त्या आपण या ठिकाणी पाहूया सप्तसिंधू नद्यांचा जर आपण विचार केला तर त्या काळामध्ये असे अनेक नद्या होत्या आणि त्या नद्यांना काय नावाने ओळखले जातात ते सुद्धा आपण पाहूया. या ठिकाणी 1 नंबरला सिंधू नदी, वितस्ता, यालाच झेलम असं म्हटलं जातं, हे लक्षात ठेवा, परीक्षामध्ये विचारला जातो. वितस्ता या नदीला झेलम नदीसुद्धा म्हणून ओळखली जाते. आता आशिकिनी ही जी नदी होती हिलाच आपण काय म्हणतो, आपण चिनाब नदीनं ओळखतो. परुषिनी जी नदी होती अगोदर याला रावी नदीनं ओळखतो. विपाशा ही नदी होती आणि ह्याला बियास नदीनं ओळखलं जातं. शतुद्री सतलज नदी म्हणतात आणि सरस्वती नदी, अशा अनेक नद्या जे होते 7 नद्या होते, त्या 7 नद्यांना सप्तसिंधू असे म्हणतो आपण. या ठिकाणी पाहू शकता तर वितस्ता, झेलम, आशिकनी, चिनाब, परुषिनी, रावी, विपाशा, बियास, शतुद्री, सतलज. तर सरस्वती आणि सिंधू हे तरी 2 बाजूला करा, तुम्हाला हे लक्षात राहतं. वितस्ता, झेलम, आशिकनी, चिनाब, परुषिनी, रावी, विपाशा, बियास.
शतुद्री, सतलज याच आधारानुसार तुम्ही काय करू शकता, लक्षात ठेवू शकता. तर अशा अनेक प्रगतशील आपण या ठिकाणी पाहू शकतो. यानंतर पाहूया आपण सिंधू सरस्वती संस्कृती ही महत्त्वाची माहिती आपल्याला ह्या ठिकाणी मिळते. काश्मीरमधील बर्जहुम येथे काय सापडले आहेत, मातीची घरे म्हणजे तळघरे शोधून काढलेली आहेत. तर हे तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता. त्याच पद्धतीने ह्या ठिकाणी पहा, बोलन खिंडीतून इराणला जाण्याचा मार्ग तयार केलेला होता ह्या ठिकाणी, ते सुद्धा इथं दिसून येतं. त्याच पद्धतीने पहा, बोलन खिंडीतून लोथल येथील लोक समुद्रमार्ग व्यापार करत होते हे दिसून आलेलं. लोथल ह्या ठिकाणी हे एक महत्त्वाचं ठिकाण आहे. त्यानंतर आपण उत्तम विकसित नागरी व्यवस्था त्या काळातील इजिप्त व मेसोपोटेमिया संस्कृतीपेक्षा प्रगत होती हे दिसून येतं, कारण त्यांच्या ह्याच्यामध्ये सुधारणा तेवढी झालेली नव्हती, तरी पण या ठिकाणी संस्कृतीमध्ये सिंधू संस्कृतीमध्ये विकसित झालेलं दिसून येतो. आणि हा कालखंड म्हणजे काय 2600 ते 1900 सामान्य शकपूर्वापर्यंत ही एक भरभराटी झालेली संस्कृती होती आणि यामध्ये सुवर्ण काळ म्हणून आपण सुद्धा ओळखला जातो. त्याच पद्धतीने पहा, मेसोपोटेमिया प्रदेशामध्ये हडप्पातील वस्तूंची मागणी होती हे दिसून येते. का म्हणजे त्या ठिकाणी बीड्स म्हणजेच मण्या सापडलेले आहेत. सिंधू संस्कृतीमधील ते मेसोपोटेमियन संस्कृतीमध्ये सापडलेले आहेत. या भागामध्ये जे संस्कृती उदयास आलेली होती. मातृदेवची कालीबंगन येथे शिवलिंग सापडलेलं आहे. मातृदेवतेची मातीची मूर्तीसुद्धा इथं आढळून आलेली आहे. स्त्रिया हे सिंदूर लावत असत म्हणून ही परंपरा आजही सुरू आहेच सिंदूर लावण्याची. सिक्का आणि सिंधू लिपीत असून तीच प्राचीन आर्यांची लिपी आहे हे दिसून येते. पशुपती बैल, एक शिंगी काल्पनिक प्राण्यांची मुद्रासुद्धा त्या ठिकाणी दिसून येते. तशाच पद्धतीने अंजिराच्या झाडाचे पान, ज्याला यज्ञ वृक्ष म्हणून ओळखलं जातं, तर हे अशा प्रकारचं यज्ञ वृक्ष म्हणून गणलं जातं. त्या काळातील लोक विणलेल्या कापसाचे आणि लोकरीचे कपडे म्हणजेच रेशीमचे कपडे वापरले जात होते. त्या काळी वजने व मापे जे होती ती कोरीव दगडापासून बनवलेली असून ती अचूकतेसाठी प्रसिद्ध होती. त्यांचा तपशील हे कौटिल्याच्या अर्थशास्त्रातील वर्णनाशी मिळता जुळता आहे. कौटिल्याने त्यांचा अर्थशास्त्र ह्या साहित्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. हरियाणातील बानावली येथे अग्निपूजेचे समर्पित मंदिर सापडलेले आहे, ते सुद्धा ह्या ठिकाणी लक्षात घेऊ शकता. मोहेंजोदारोमध्ये मिळालेली प्रसिद्ध नृत्य करणारी जी काही काश्यमूर्ती होती तर ती ह्या ठिकाणी सापडलेली आहे. दाढीधारी पुरुषांची मूर्तीसुद्धा सापडलेली आहे. तांब्याची साधने, सिक्के आणि मातीची भांडी, विशेष असे प्रसिद्ध अनेक साधनं त्या ठिकाणी सापडलेले आहेत. हे ह्या संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. यानंतर आपण पाहूया शेती आणि व्यापार कसा होता. तर शेती आणि व्यापार जर पाहिलं तर यांच्यामध्ये जे प्रगतशील दिसून आलेलं आहे ते पाहूया. सिंधू सरस्वती संस्कृतीचे जे काही वैशिष्ट्य आहे त्यामध्ये शेती आणि व्यापारात जर पाहिलं तर लोक शेती करत होते आणि व्यापारावर अवलंबून होते हे सुद्धा दिसून येते. त्याचबरोबर या ठिकाणी गहू, बार्ली आणि कडधान्ये हे पिकवले जात होते. त्या काळाची जी बैलगाडी होती जी ओझं होऊन घेऊन जाण्यासाठी तेही त्यांचाही आज वापर आपण केल्यासारखा दिसून येतो. म्हणजे बरेचसे जण शेतकरी बैलगाडीमध्ये माल वाहून घेऊन जाऊ शकतात. मेसोपोटेमिया येथे सापडलेल्या शिक्क्यावरून सिंधू संस्कृतीतील लोकांशी व्यापार चालत असल्याचे समजते. तर हे त्या ठिकाणच्या शिलावरून दिसून येते, शिक्क्यावरून दिसून येते. लोथल हे समुद्रमार्गावरील व्यापाराचे प्रमुख केंद्र आणि बंदर होते हे दिसून येते त्या ठिकाणी. धोलावीरा येथे पावसाचे पाणी गोळा करण्याची व्यवस्था होती हे पण दिसून आलेलं आहे. लक्षात ठेवा, धोलावीरा येथे काय सापडलेलं आहे, पाणी गोळा करण्याची व्यवस्था सापडलेली आहे. या सर्व गोष्टींचा विचार करत सिंधू संस्कृती किती प्रगत होती हे आपल्याला समजून येते. तर खरं नगरांच्या ऱ्हासाची कारणे कोणती आहेत की सिंधू संस्कृतीचा ऱ्हास कसा झाला असेल, तर ह्या ठिकाणी आणखी शास्त्रज्ञांच्या मते, इतिहासकारांच्या मतानुसार, तत्त्वज्ञानांच्या मतानुसार काही कारणं आहेत. तर काही नद्या कोरड्या पडलेल्या असाव्यात, त्यामुळे काय झालेलं आहे, सिंधू संस्कृती हे स्थलांतरित किंवा त्या ठिकाणी ऱ्हास झालेली आहे. पुरामुळे नुकसान झाल्यामुळे सुद्धा काही झालेलं आहे, ती संस्कृती नष्ट झालेली आहे. जंगलांची नासधूस झाली असावी, त्या कारणामुळे सुद्धा काय झालेलं आहे, सिंधू संस्कृतीचा ऱ्हास झालेला आहे. काही आक्रमणे झालेली असावीत, तर याकरिता सुद्धा काय झालेलं आहे, ती संस्कृती स्थलांतरित किंवा नष्ट झालेली आहे. सिंधू नदीच्या खोऱ्यात, विशेषतः आजच्या पाकिस्तानातील पंजाब प्रदेशात नद्यांच्या प्रवाहात बदल होऊन
पूर किंवा नदी मार्ग बदलल्यामुळे शहरांचा ऱ्हास झाला असावा, अशा प्रकारे अनेक कारणे आपल्याला ह्या ठिकाणी दिसून येतात. तर यासाठी सिंधू संस्कृतीचा ऱ्हास या ठिकाणी झालेला दिसून येतो. वैदिककालीन संस्कृती पाहूया. तर ते वेदांचा शोध, वेद कोणकोणते आहेत, वेदामध्ये कशा प्रकारे समावेश केलेले मंत्र आहेत, त्याबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यास करणार आहोत. तर करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.